नमस्कार मित्र हो, तर एक अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेला आहे आणि व्हिडिओ आहे तो RT ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की RT ॲडमिशन 25% हे चालू झालेले आहे. त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय असणार याची डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आपण आता आलेलो आहे की ऑफिशियल RTच्या वेबसाईटवरती आलेलो आहेत आणि वेबसाईटवरती आल्यानंतर इथं दिलेलं आहे की ॲडमिशन प्रोसेस ऑफ RT 25% रिझर्वेशन थ्रू द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स पार्ट 1 द स्कूल. पार्ट 1 काय आहे की शाळेसाठी आहे तो की इलिजिबल स्कूल टू फिल द फॉलोइंग डिटेल्स अँड गेट द अप्रुव्हल फ्रॉम द क्लस्टर. सर्वात सुरुवातीला शाळांना हे ॲप्लिकेशन करणं गरजेचं राहतं आणि शाळांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर किती जागा आहेत सगळे डिटेल्स भरल्यानंतर हे क्लस्टर करून ते व्हेरिफिकेशन करून त्यांना मान्यता दिली जाते. त्यानंतर स्कूलचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते डिटेल्स भरले जाते. व्हॅलिड एज लिमिट हे सगळं दिलं जातं, स्कूलकडून दिलं जातं. ॲडमिशनचं किती स्ट्रेंथ आहे याची डिटेल, ते इनटेक किती कॅपॅसिटी आहे त्या शाळेची ते दिलं जातं. आणि ॲक्युरेट स्कूल लोकेशन ऑन द गुगल मॅप. त्यानंतर एक्झॅक्ट गुगल लोकेशन दिलं जातं गुगल मॅपचं शाळेचं. ही झाली पहिली स्टेप. स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 ॲक्च्युली पालकांसाठी आहे, जे पालकांसाठी ही असणार आहे. तर गेट युअर ॲप्लिकेशन नंबर रजिस्टर ऑन द सिस्टम. तुम्हाला सुरुवातीला ॲडमिशन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशननुसार तुम्हाला ते सगळे फॉर्म डिटेल भरायचे आहे, मुलाची इन्फॉर्मेशन भरायचे आहे. 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठल्या शाळा येतात, 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठल्या शाळा येतात याची तुम्हाला टॉप 10 स्कूल सिलेक्ट करायच्या. जर तुमच्या एरियात 10 स्कूल नसतील, तुमच्या एरियात 2च स्कूल असतील तर तुम्ही त्या 2 स्कूल सिलेक्ट करू शकता. जर तुमच्या एरिया 1 किलोमीटरच्या एरियामध्ये जर सरकारी शाळा असेल किंवा निमसरकारी शाळा असेल तर खाजगी शाळा जी इंग्लिश मिडियमची शाळा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही, कारण ते सेल्फ फायनान्स म्हणून येईल. परंतु जर त्या दोन्ही शाळांमध्ये जर शिल्लक जागा नसतील तर मात्र तुम्हाला तिसरा पर्याय हा डायरेक्टली तुम्हाला त्या खाजगी शाळेतसुद्धा नंबर लागू शकतो या प्रोसेसनी. परंतु ते डिपेंड आहे की ते जागा किती शिल्लक राहतात त्याच्यावरती. त्यानंतर सिलेक्ट युअर रिक्वायर्ड स्टँडर्ड. तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे. बाय डिफॉल्ट ते फर्स्ट स्टँडर्डच राहील. तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स करायचे आहेत, कन्फर्म ॲप्लिकेशन करायचं आहे. ही झाली स्टेप नंबर 2. सुरुवातीला शाळा रजिस्ट्रेशन झालं, दुसऱ्यांदा मुलाचा फॉर्म रजिस्ट्रेशन झालं. आता स्टेप नंबर 3 आहे की लॉटरी. आता लॉटरी कशा पद्धतीने लॉटरी हे नाव काढलं जातं त्याची डिटेल आपण पाहणार आहोत. तर द स्कूल हॅविंग मोर वॅकन्सीज अँड लेस नंबर ऑफ ॲप्लिकेशन विल अलॉट द ऑल नंबर्स. मीन्स एखाद्या शाळेमध्ये 20 इनटेक असतील, 20 मुलांची कॅपॅसिटी असतील आणि 15 मुलांचे ॲप्लिकेशन आले असतील तर सर्व मुलांना त्या शाळेमध्ये बाय डिफॉल्ट ॲप्लिकेशन मिळतील. लॉटरी प्रोसिजर कधी येईल की 20 जागा आहेत आणि 50 ॲप्लिकेशन्स असतील. अशा वेळेस लॉटरीची वेळ येईल आणि लॉटरी नंबरनी मुलांना ते शाळा अलोकेट केली जाईल. द स्कूल हॅविंग लेस वॅकन्सी विल यूज द लॉटरी सिस्टीम. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये 20 जागा आहेत आणि 50 फॉर्म आले तर तिथं लॉटरी सिस्टम ही यूज केली जाईल. द सिलेक्शन लिस्ट विल बी पब्लिश ऑन द सिस्टीम. त्यानंतर लॉटरीची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती वेबसाईटवरती लिस्ट केली जाईल, अपलोड केली जाईल. द लिस्ट विल बी मेड अवेलेबल अंडर द ॲप्लिकेशन लॉग इन. तुम्ही ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट देखील तिथं पाहता येईल. स्कूल विल ॲडमिट द स्टुडंट अँड ॲज अप्रूव्ड द बाय पॅरेंट अँड कम्प्लिटिंग द नेसेसरी. सर्व डॉक्युमेंट प्रोसिजर व्यवस्थित असेल, शाळेने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं असेल आणि लॉटरीमध्ये नंबर आला असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस ही या पद्धतीनं फायनलाइज केली जाईल. तर ह्या मेन 3 स्टेप आहेत. शाळेचे रजिस्ट्रेशन, त्यानंतर मुलाचे रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर लॉटरी प्रोसेस आणि त्यानंतर ॲक्च्युली मुलाला ती शाळा ही अलोकेट केली जाईल. तर या पद्धतीनं सर्व ही प्रोसेस RTची होत असते. अशाच पद्धतीनं पुढील अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.